रामकृष्ण हरी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पावी पंढरी, ज्ञान होय ज्ञानाशी. ऐसावर त्याटी केसी, ऐसावर त्याटी केसी, ज्ञान होय मुढा. अति मूर्ख त्या दगडा, अति मूर्ख त्या दगडा. वाचील जो कोणी, जनिताशी लोटांगणी, जनिताशी लोटांगणी. ज्ञान होय ज्ञानाशी. ऐसावर त्याटी केसी, ऐसावर त्याटी केसी. पौष मासानिमित्तानं चालू केलेली आपण ही माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायाची ही सेवा. आजची ही 4थी सेवा आहे. गेल्या 3 भागामध्ये आपण चिंतन करत असताना माऊलींचं स्वतंत्र व्याख्यान गुरुमहिमा, गुरुकडे मागणं हे बघितलं. आणि मागच्या भागामध्ये एवं सततयुक्ताय भक्ता त्वां परिपासते या श्लोकावरच्या आलेल्या ओव्या त्याचं चिंतन केलं. माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतील 12व्या अध्यायातील जो भक्तियोगाचा असा अध्याय, या अध्यायातील 34व्या ओवीपर्यंतचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न केला. आज त्यापुढील चिंतन करूया. तेव्हा सर्वप्रथम श्रीमद भगवद्गीतेतील जो दुसरा श्लोक आणि त्या दुसऱ्या श्लोकाच्या अनुषंगाने आलेल्या ज्या 5-6 ओव्या आहेत त्या ओव्यावरचं चिंतन आपल्याला करायचं आहे. श्लोक असा आहे. श्री भगवान वाच मय्यावेशमनो एवं नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास् ते मे युक्त तमामता. तरी अस्तुरीच्या उपकंठी रिगाल्या रविबिंबा पाठी रश्मी जैशी किरीटी संचरती गा वर्षा काळी सरिता. जैशी तढो लागे पंडुसुता तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिशी. परिठा कलिया ही सागरू जैसा मागिलही यावा अवि अनिवारू. ती गंगीची ऐसा पडिभरू प्रेम भावा. तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनिचित्त. जे राती देवो न म्हणत उपासती. या परी जे भक्त आपण प्रेमद देत. तीच मी योगयुक्त परममानी. अशा प्रकारचा हा दुसरा श्लोक भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या प्रश्नावरती दिलेलं उत्तर आणि त्या अनुषंगाने माऊलींच्या गोड अशा रसाळ मधुर अशा या ओव्या त्याचं आपण आज चिंतन करणार आहोत. आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने जो प्रश्न विचारला की एवं सततयुक्त आहे. देवा व्यक्त की अव्यक्त, सगुण भक्त निर्गुण भक्त, सगुण भक्ती निर्गुण भक्ती, कुठले श्रेष्ठ कुठले योग्य तुला प्राप्त करून होण्यासाठी कुठलं श्रेष्ठ किंवा कुठलं योग्य सांग आम्हाला. अव्यक्त की व्यक्त. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अर्जुना, अरे बापरे खूप छान प्रश्न विचारला तू. या किरीटीच्या बोला तो जगदबंधू संतोषला म्हणे हो प्रश्न भला जानशी करू. छान प्रश्न विचारला अर्जुना, तू छान प्रश्न विचारला. कोण श्रेष्ठ? योग्यांची भक्ती, योगी की भक्त, ज्ञानी की भक्त, असा थोडासा प्रश्न. भक्त करतात, भक्तांची जी पद्धत आहे भक्ती करण्याची ती, की योग्यांची जी तुला जाणण्याची पद्धत आहे ती, कुठली श्रेष्ठ बरं? भगवान श्रीकृष्णाने नंतरच्या सर्व श्लोकामध्ये याचं उत्तर दिलाय. हा श्लोक सुद्धा मय्यावेश मनो इमां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास् ते मे युक्त तमामता. माऊली ज्ञानोबा याचं वर्णन करताना असं म्हणतात,
जे भक्त आहे, जे भक्ती करतात. अरे भक्ती कोण? निर्गुण भक्ती आहे का? निर्गुणाच्या दृष्टीने कुठंतरी निराकार, निरवयव, निसंशय, त्या ठिकाणी त्याला आकारच नाही ना, मग भक्ती करायची कुणाची? पण सगुण जे भक्त आहेत ते कुठली तरी एक मूर्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्याची भक्ती करताना आपल्याला दिसतात. गंमत अशी आहे महाराज, भक्ती तुम्ही आम्ही सर्वच करतो. अहो दूर कशाला, मनुष्य जन्माला आलेला प्रत्येक जण स्वभावता भजनशील आहे. माऊली म्हणतात ना, स्वभावता भजनशील. प्रत्येकालाच थोडंफार तरी भक्तीचं नाही का म्हणे ना, कोणी दाखवत नाही, कोणी दाखवतात, एवढाच फरक आहे. कोणी चोरून पण भक्ती करतात. सांगू तुम्हाला, अहो देव नाही म्हणणारे सुद्धा घरून निघताना चुपचाप मध्ये देवाजवळ अगरबत्ती लावून निघतात. मी काय सांगतोय, मनुष्य मनुष्य प्राणी हा स्वभावता भजनशील आहे. आणि मग भक्ती सर्वच जण करतात आणि बहुतेक सगुण भक्ती सर्वजण करतात. तर मग भगवान अर्जुना मला भक्ती करणारे आवडतात, माझी उपासना करणारे मला आवडतात. मग का हो, आम्ही देवाला आवडतो का? आम्हीही भक्ती करतो ना, प्रत्येक जण भक्ती करतो. आपापल्या प्रेरणा मंदिरात जातो, पूजा करतो, दान धर्म करतो, काहीतरी करतो की नाही? करतो ना. बर, मग ही भक्ती देवाला आवडते का? ही भक्ती श्रेष्ठ आहे का? तर भगवान सांगतात, अरे कधी कधी कदा न कदा केलेली भक्ती मला श्रेष्ठ वाटत नाही. जी भोगासाठी भक्ती करतात ती मला आवडत नाही. परमात्मा परमार्थ हे साधन समजून प्रपंच साध्य जे समजतात ती भक्ती मला आवडत नाही. मुद्दा कळला का? देवाची भक्ती करून मला हे मिळवू दे, ते मिळू दे, ते मिळू दे, असं जे असेल सकाम केलेली भक्ती देवाला आवडत नाही. देवाला निष्काम भक्ती आवडते महाराज. किंवा अरे बरेचदा आपण बघतो ना, काहीतरी नवस, देवाला नवस केल्या जातात. हे केलं देवा तर आम्ही हे करू, आणि आपण देवाने ते केलं, देवाचं फिट्टमपाट झालं की संपला ना देव. मग कशाची वारीन, कशाची पूजन, कशाची जयंती, कशाची पुण्यतिथी आहे का? काही नवस केला, फेडला, त्याने आपल्याला पाहिजे ते दिलं, संपला विषय. अर्थात आपली भक्ती अज्ञानाची भक्ती, अज्ञानाची भक्ती इच्छेची संपत्ती. महाराज म्हणतात आपली भक्ती अज्ञानाची भक्ती आहे. ती भक्ती भगवंताला इथे अभिप्रेत नाही. भगवंत म्हणतात एकदा भक्तीला लागला ना की मग ती संपतच नाही, वाढतच जाते. त्याला भक्ती म्हणतात. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगू का, हे तर झालं आपलं व्यवहारिक. पण एखाद्या भक्तीच्या भरोशावर देव जरी प्राप्त झाला तरी सुद्धा भक्ती करणं ती श्रेष्ठ भक्ती. आणि भगवान म्हणतात ती भक्ती मला आवडते. मया वैष्णव हेमाम नित्ययुक्ता उपासते. नित्य असणारी भक्ती मला आवडते. या ओवीमधून माऊली ज्ञानोबा आपल्याला असं सांगतात, तरी असतो गिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैशी किरीटी संचरती गा. असतो गिरीच्या उपकंठ म्हणजे पर्वताच्या जवळ सूर्य ज्या वेळेला अस्ताला जाताना दिसतो महाराज, सूर्य गेल्यानंतर त्याची मागे असलेली किरणे तिथेच राहतात की सूर्यासोबत जातात? हो, आपल्याला माहिती आहे ना. माऊलींनी हा दृष्टांत दिला, तरी असतो गिरीच्या उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैशी किरीटी संचरती गा. सूर्य अस्ताला जात असताना सर्व किरणासहित जातो. तसं देवाकडे भक्ती करण्यासाठी गेल्यानंतर तिथे गेला आणि वापस आला असं होत नाही, सर्वांगानं जावं लागतं. दृष्टांत त्यासाठी माऊलींनी दिला. आणि पुढचा सुद्धा दृष्टांत खूप महत्वाचा आहे. पुढचा दृष्टांत जो ओळीमध्ये आला, माऊली ज्ञानोबाराचं म्हणतात, वर्षाकाळी सरिता वर्षाकाळी सरिता जशी चढो लागे पंडुसुता तैशी नीच नवी भजता श्रद्धा दिशी. काय अर्थ आहे? वर्षाकाळी सरिता,
वर्षा ऋतूमध्ये पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आलं, पूर आला महाराज. आणि जसं जसं पाऊस वाढतो, जसं जसं जिकडे जिकडे पाऊस होतो, कॅचमेंट एरियामध्ये पाऊस झाला की काय होते, पूर वाढत जातो वाढत जातो वाढत जातो महाराज. तशाप्रमाणे ही भक्ती एकदा भक्ती मार्गाला लागला ना तर ती भक्ती कमी होऊ द्यायचं कारण नाही, ती वाढतच गेली पाहिजे. जशी वर्षा काळी सरिता जयशी चढो लागे पंडुसुता तेसी नीत नवे भजता श्रद्धा दिशी. म्हणजे रोज भक्ती कसं आहे तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे. हरिपाठ आपण रोज करतो का, तोच तो हरिपाठ कालही केला, परवाही केला, वर्षा अगोदरही केला, 5 वर्ष अगोदरही केला, अजूनही आजही करतो, उद्याही करतो, मरेपर्यंत करतो का, तो शिळा होत नाही महाराज. हरिपाठ हा शिळा होत नसतो. भगवंताचं भजन शिळ होत नाही. सुंदर दे ध्यान भेटोरी अभंग रोज कीर्तनात म्हटला जातो. रूप पाहता लोचनी अभंग रोज कीर्तनामध्ये म्हटला जातो. शिळा होतो का, नाही ना. नित्य नवा आनंद त्यात मिळत असतो. माऊली तेच म्हणतात की बाबा तैशी नित नवी भजता श्रद्धा दिशी. आणि श्रद्धायुक्त अंतःकरणाने अशी जर भक्ती केली तर तो भक्त मला आवडतो, कारण तो नित्य करतो. आज हरिपाठ केला, एकादशी म्हणून केला, उद्या नाही केला चालते का. आज भजन केलं, उद्या नाही केलं चालते का. आज पूजा केली, उद्या नाही केली चालते का. नित्ययुक्त उपासना, नित्य आणि नित्य तोच आनंद ज्यांना प्राप्त होतो ते भक्त मला आवडतात, ते श्रेष्ठ ज्ञानी भक्त आहे असं भगवान म्हणतात. मी नुसत्या भजनाचं उदाहरण दिलं. इथे भक्ती ही न संपणारी भक्ती असावी. भक्ती दिवसेंदिवस वर्षा काळी सरिता त्याप्रमाणे वाढत जावी. माऊली ज्ञानोबांनी त्याकरताचे दृष्टांत दिले. आणखी माऊली सांगतात, परी ठाकलिया ही सागर, परी ठाकलिया ही सागर, जैसा मागील ही यावा निवारू, ती गंगेची ऐसा पडिभरू प्रेम भावा. काय दृष्टांत, एकापेक्षा एक सरस दृष्टांत महाराज. परी ठाकलिया ही सागर, गंगा नदी उगमस्थानावरून निघाली, सागराला जाऊन मिळाली. आणि एकदा का सागराला जाऊन मिळाली की संपलं का हो, नाही ना. पुन्हा जैसा मागीलही यावा निवारू, मागून पुन्हा गंगा येतच राहते, मिळतच राहते. ती गंगेचे ऐसा पडिवारू प्रेम. तसं एकदा या मार्गाला लागला ना की भक्ती करतच राहावी. तिथे कुठेही कुठलीही अपेक्षा न ठेवता, सुखदुःखाचा विचार न करता, तिथे कुठल्याही संकटाचा सामना करावा लागला तरी सुद्धा भक्तीमध्ये तसूवरही अंतर न पडणं, ही भक्ती, अशी सगुण भक्ती, अशी भक्ती मला प्रिय आहे. महाराज म्हणतात नित्ययुक्ता उपासते. भगवंताने जे सांगितलं ना नित्ययुक्ता उपासते, ते हे आहे महाराज. तेव्हा एकापेक्षा एक असे दृष्टांत देत असताना मग माऊलींनी एक जी माऊलींची जी महत्वाची ओवी त्या ठिकाणी आली, ती माऊलींची ओवी खूप चिंतनीय आहे. माऊली म्हणतात, तैसे सर्वेंद्रिया सहित, तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त, जे राती दिवन म्हणत उपासिती. जे सर्वेंद्रियाचा निग्रह करून सर्वेंद्रिय मला अर्पण करतात, म्हणजे माझ्यासाठी सर्व क्रिया करतात, असे भक्त निरंतर रात्र दिवसाचा विचार न करता मला उपासतात, म्हणजे माझी उपासना करतात. असे जे भक्त, ते भक्त परमज्ञानी परमयोगी आहेत असं मी समजतो. अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देताना कोण श्रेष्ठ असं विचारल्यानंतर कोण कनिष्ठ हा विषय न घेता भगवंताने श्रेष्ठ भक्ताचं लक्षण या ठिकाणी सांगितलं की तो श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? तैसे सर्व इंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त, जे राती देवण म्हणत उपासिती. श्लोकामध्ये जे नित्ययुक्त उपासते आलं ना त्याला तंतोतंत लागणारी ही ओवी म्हणजे राती देवण म्हणत उपासिती. कुठलाही विचार न करता
वेळ काळ देश काळ काहीही न बघता जो त्या ठिकाणी माझं भजन करतो ना, निरंतर जो भजन करतो तो भक्त मी परमयोगी समजतो, परमज्ञानी समजतो आणि परमश्रेष्ठ समजतो, माझा परम आवडणारा समजतो. या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर संत वाङ्मयामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी अनेक अभंगामध्ये आता विचार केलेला आपल्याला दिसतो. भगवंताची भक्ती करायची कशी, कधी करायची, केव्हा करायची, कुठे करायची, याला वयाचं बंधन नाही, याला वयाचं बंधन नाही, याला देशाचं बंधन नाही, याला कालाचं बंधन नाही. किती वाजता हो, किती वाजता नाही म्हणजे प्रातःसमयी फक्त 4 वाजता उठल्यानंतर आंघोळ, ते तुमची नित्य उपासना पूजा वगैरे झाली, पण नामस्मरण करायला त्या ठिकाणी कुठेही बंधन नाही महाराज. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती, दोन्ही पक्ष पायी उद्धरती, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. काळ वेळ दिन मान काहीच नाही. मग सदैव हो सदैव, कारण या ओवीचा या श्लोकात मधलं आलेलं पद जे आहे ना महाराज, रात दिवन भज, राती देऊन म्हणती उपासती, किंवा श्लोकामध्ये नित्ययुक्ता उपासती. आता जर चिंतन केलं नित्य 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 या शब्दावर तुम्ही किती प्रमाणात तुम्हाला सांगू, नित्य उपासना म्हणजे सदा उपासना महाराज. मग हरिपाठामध्ये सुद्धा आलेला आहे महाराज, हरीचे चिंतन सर्व काळ, हरीचे चिंतन, हरीचे चिंतन सर्व काळ. सर्व काळ म्हणजे सदा, सदा म्हणजे नित्य, म्हणजे नित्ययुक्ता उपासती. नाही का? तुकोबारायांचा अभंग सांगतो. तुकोबाराय म्हणतात, कधी करायच्या देवाचा नावाचा घोष, कधी करायचा नामस्मरण, कधी करायचं, काही काळ वेळ नाही, काय नाही, सदा सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा. सर्व संत महाराज वर्णन करताना हेच वर्णन करतात की नेहमी निरंतर दिवस रात्री काही विचार नाही. इथे तर दिलं आहे ना माऊलीने, जे राती देऊन म्हणत उपासिती. मग नाथरांचा सुद्धा एक अभंग आहे, ते पण तसंच म्हणतात, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. आणि मग रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. सदा शब्द मी का सांगतोय, श्लोकामध्ये नित्य शब्दाला आणि माऊलींच्या ओवीमध्ये सुद्धा राती देवन म्हणत उपासती, सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनिचित्त, जे राती देवन म्हणत उपासती. सदा म्हणून मी आपल्याला तुकोबारायांचं प्रमाण सांगितलं, माऊलींचं प्रमाण सांगितलं, नाथरायांचं प्रमाण सांगतो की रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. सदा, कदा न कदा नाही, सदा. सदा म्हणजे नेहमी निरंतर. तुकोबारायांचं सुद्धा अनेक प्रमाण सांगते. तुकोबाराय म्हणतात, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा. दिवस असू द्या रात्र असू द्या महाराज, नित्ययुक्ता उपासते, सदैव भक्ती, सदैव भक्ती. आणि मग अशी सदैव भक्ती करणारे, मग सदैव भक्ती सोपी आहे का, शक्य आहे का? नाही, त्याला समर्पण लागतं. आणि समर्पण म्हणजे सर्व इंद्रियाचं नियमन करून सर्व इंद्रियाची क्रिया ही भगवंताच्या भक्तीसाठी समर्पित करावी लागते. तोच आशय घेऊन माऊली ज्ञानोबा या ओवीमध्ये इथे सांगतात, तरी सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त, सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनी चित्त, जे राती देवन म्हणत उपासती. सर्व इंद्रिया सहित. हे बघा, मनुष्य प्राण्याचा स्वभाव हा क्रिया करण्याचा स्वभाव आहे. आपली इंद्रिय क्रिया करतच असतात. नाही म्हणजे आम्ही काहीच करत नाही, बसलो आहे हे सुद्धा एक क्रियाच आहे. झोपणं ही एक क्रियाच आहे. काम करणं ही एक क्रिया आहे. काही न करणं हे सुद्धा एक क्रियाच आहे. आणि मग
मनुष्य जन्माला म्हणजे नरजन्माला म्हणजेच आपण जे जन्माला आलो तो प्रत्येक जण क्रिया करत असतो, पण आपल्या क्रिया या भगवत प्राप्तीसाठी आहेतच अशातला भाग नाही. वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य यासाठी आपल्या क्रिया आहे आणि ते स्वाभाविक आहे. तुम्ही आम्ही ते करतच असतो. पण इंद्रियाला लागलेलं वळण हे संसाराचा त्या ठिकाणी वाढावा यासाठीच माणूस प्रयत्नशील असतो. आणि मग हे इंद्रिय या इंद्रियाचं नियमन कसं करावं हे भक्तिशास्त्र संत महात्मे आपल्याला शिकवत असतात. माऊली म्हणतात सर्वेंद्रिया सहित मद माझी सुनिचित्त म्हणजे सर्व इंद्रिय मला अर्पण कर, म्हणजे तुझ्या सर्व इंद्रियांना होणाऱ्या क्रिया या माझ्यासाठी आहेत असं समज. कसं समजायचं, कसं करायचं हे बघा. आपण आपली जे वाच आहे, आपण मुखाने जे बोलतो ते बोलत असताना तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे. बरेच वेळा आपण तो सांगतो ना, बोलावा विठ्ठल. वाचेन फक्त देवाचं नाव आहे ना, बोलावा विठ्ठल, डोळ्यांनी पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. जीवापासून मनापासून काय करायचं, करावा विठ्ठल जीवे भावे. किंवा आणखी प्रमाण सांगतो, डोळे तुम्ही गारे सुख, डोळे तुम्ही गारे सुख, पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही गारे सुख, पहा विठोबाचे मुख. मुखाने विठोबाचं नाव घ्यायचं आहे. आणि मग कानाने काय करायचं, डोळे तुम्ही गारे सुख, पहा विठोबाचे मुख. कानाने फक्त देवाचं नामस्मरण ऐकायचं, देवाचे गुणगौरव ऐकायचं, कथा ऐकायची, संतांची अमृतवचने ऐकायचे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण, माझ्या विठोबाचे गुण. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. डोळ्याने देवाला बघायचं आहे, मुखाने देवाचं नाव घ्यायचं आहे. वाचीने विठ्ठल 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 जप करायचा. तुका म्हणे जपा मंत्र तरी अक्षरी सोपा. म्हणजे इंद्रियांना हे वळण लागावं महाराज. तुकोबारांच्या इंद्रियाला लागलं की नाही वळण, लागलं ना. तुकोबारा म्हणतात ना, पडले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझ्या, भाव तो निराळा नाही तुझ्या. पडले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझ्या. इंद्रियाला वळण लागलं, इंद्रियाला वळण लावलं आहे. वाचेनी बोलायचं तर काय, बोल 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 ऐसा बोल बोल जो होता है अनमोल, ऐसा बोल बोल. काय बोलावं, एक बोल सुस्पष्ट बोलावा. कित्येक प्रमाण सांगता येतील. एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग मुखाला वाचेला सवय लागली पाहिजे की देवाचं नाम सदैव. रामकृष्ण म्हणायला काय लागते, पैसे लागतात. रामकृष्ण म्हणायला सहजगत्या रामकृष्ण म्हणायला पैसे लागत नाही. आणि मग सहज आणि सोपं जर आहे तर आम्ही का म्हणत नाही हा प्रश्न आहे ना. आणि मग म्हणता 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 काय रामकृष्णाने म्हटल्याबरोबर तुम्ही साधू आणि संत म्हणणार आणि परमात्मा प्राप्ती असं नाही. पण सवय लागेलो. आणि मग एकदा जिभेला सवय लागली, एकदा इंद्रियांना सवय लागली की मग हळूहळू हळूहळू तैसे सर्वेंद्रिया सहित, माऊली म्हणतात ना, तैसे सर्वेंद्रिया सहित मज माझी सुनिचित्त, रातिदेव न म्हणत उपासिती. असं नित्ययुक्ता उपासते करणं याला खूप कठीण आहे. अशातला भाग नाही ना. हे साधन कठीण नाहीये. म्हणून सगुण भक्ती करणाऱ्यांसाठी व्यक्त आणि अव्यक्ताचा विचार करताना भक्ती हा सोपा मार्ग आहे. कठीण आहे त्याचाही नंतर विचार होईल, पण सोपा आहे. कुणीही म्हणू शकतं, कुणालाही करता येतं. भगवंताची उपासना कुणालाही करता येते. असा हा सोपा मार्ग. आणि भगवान म्हणतात पण तो मार्ग कदा न कदा नाही, सदा नित्ययुक्ता उपासते. मैयावेश म्हणून माम नित्ययुक्ता उपासते. नित्य जर माझं भजन करतील, नित्य माझी उपासना करतील, नित्य माझी पूजा करतील, नित्य मलाच आठवतील, तर मग आणि तेही श्रद्धेने करतील. कारण श्रद्धेने करणं हे महत्वाचं आहे. श्रद्धया परयोपेता ते मे तत मानवता. श्रद्धेने करावं लागेल.
किती श्रद्धा महाराज, नवे नवे त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीच अशी श्रद्धा. आणि मग अशी श्रद्धा ठेवून सर्वेंद्रियासहित जर आपण तिकडे गेलो, अशी भक्ती केली, अशी जे भक्ती करतात. आता प्रश्नाकडे आपण जाऊ. अर्जुनाने विचारलं, एवं सतत युक्ताये भक्ता स्वाम पर्युपासते. एच्या अपेक्षा व्यक्तम, व्यक्त क्या व्यक्त. आता हे व्यक्ताचं वर्णन चालू आहे. जे भगवंताचं रूप बघून त्याकडे आकृष्ट होऊन त्याची उपासना करतात, तिथे देवाला बघतात, त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात, भक्ती करतात, पूजा अर्चा करतात, व्रतवैकल्य करतात, आणि तेही नित्य करतात, सदैव करतात, सदा करतात. एवढंच कशाला, त्याच्यापर्यंत पोचलं तरी ते सोडत नाही. जसं ठाकल्या ही सागर जैसा मागलैया वाणी वारू, ती गंगेची ऐसा परिवारू प्रेम भावा. तिथं पोचल्यानंतर सुद्धा वापस येण्याचा जे विचार करत नाहीत महाराज, ते भक्त भगवान म्हणतात. ती भक्ती मला आवडते. आणि किती आवडते. या परी जे भक्त आपण प्रेमच देत, ते मी योगयुक्त परम मानी. मी त्यालाच योगी म्हणतो, मी त्यालाच परमयोगी म्हणतो, मी त्यालाच परमज्ञानी म्हणतो, मी त्यालाच परमभक्त म्हणतो. कुणाला? जे रात्रंदिवस माझाच विचार करतात, ज्यांनी सर्व क्रिया मला अर्पण केल्या, ज्यांचे सर्व इंद्रियाच्या हातून घडणार. एक सांगू का तुम्हाला, संतांचा संसार बघा, संतांचा संसार हाही परमार्थच बनतो, आणि तुमचा आमचा परमार्थ हा संसार बनतो. याचं कारण असं आहे, आम्ही पूजा अर्चा कीर्तन प्रवचन हे जे करतो ना, आम्ही इच्छेने करतो, काहीतरी मिळावं म्हणून करतो. त्याच्यामुळं आमच्या परमार्थाचाही संसार होतो, आणि संत महात्म्याच्या संसारातून सुद्धा परमार्थ घडतो. प्रपंचाला साधन समजून साध्य परमार्थ ठेवलं तर तो भक्त आहे. इथे परमार्थाला साधन समजून संसार साध्य समजणारे भक्त होऊ शकत नाही. म्हणून या श्लोकामधून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला एक महत्वाचा सिद्धांत, महत्वाचा उपदेश केला की मय्या आवेशनो ये माम नित्ययुक्ता उपासते. आणि त्यावर या 5-6व्या मौनी ज्ञानोबारायांनी व्याख्यान त्या 5-6 ओवीचं केलं. त्यातली सर्वेंद्रियासहित मदमादी सुनी चित्त, जे रात्री दिव भजत, रात्री देऊन म्हणत उपासती. असे भक्त हे श्रेष्ठ भक्त आहे. अशी भक्ती ही श्रेष्ठ भक्ती आहे, आणि म्हणून अशी भक्ती आपण केली पाहिजे. हा यातून एक संदेश आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या श्लोकाच्या माध्यमातून मौली ज्ञानोबराय देतात की बाबा रे, अशी भक्ती की सर्वेंद्रियासहित रात्री देऊन म्हणत उपासती, अशी उपासना करायची आहे, अनन्य गतीने उपासना करायची आहे. असा या ओवीचा थोडक्यात अर्थ आहे. अर्जुनाचा प्रश्न आणि त्यानिमित्तानं सुरू झालेलं हे भगवंताचं उत्तर, याचा आपण विचार करतो आहोत. 12व्या अध्यायाचं भक्तियोगाचं हे आपलं चिंतन. आज आपण 39व्या ओवीपर्यंत आलो. भगवद्गीतेतील दुसरा श्लोक माऊली ज्ञानोबारायांच्या 12व्या अध्यायातील ओवी क्रमाने 39व्या ओवीपर्यंत आपण आज पोहोचलो. पुढच्या भागामध्ये पुढचा श्लोक आणि त्या संबंधाने येणाऱ्या ओव्या त्याचा आपण विचार करणार आहोत. आज आपण भक्ताचा विचार केला. उद्याच्या भागामध्ये योगी ज्ञानी यांच्या बाबतीतला विचार होईल. पुढच्या भागामध्ये तो विचार करत असताना आपण नक्कीच भेटूया. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा माऊली ज्ञानोबारायांचं भजन करू. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन
ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की